जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। माझं नाव तुषार आवटे, मी पुणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचा सचिव म्हणून काम बघतो। आता मीनाताई ठाकरे स्टेडियम स्केटिंग हॉल जो आहे निगडीतला, इथे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा सुरू आहे। ह्या स्पर्धेतले जे खेळाडू आहेत, जे गोल्ड मेडल ज्यांना मिळेल ते खेळाडू नाशिकला 16, 18, 19, 20 जुलै रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील। ह्या स्पर्धेमध्ये एकूण आता 250 ते 350 प्लेयर्स सहभागी झालेत। त्याच्यामध्ये 12 सब ज्युनियरच्या मुलांच्या 12 कॅटेगरी आहे, मुलींच्या 12 कॅटेगरीमध्ये स्पर्धा होतीये। त्याचबरोबर पुमसेच्या सुद्धा कॅटेगरी आहेत। हा पूर्ण संघ पुण्याचा जवळजवळ 50 जणांचा संघ नाशिकच्या स्पर्धेमध्ये पुण्याचं नेतृत्व करेल। आमची जी संघटना आहे त्याला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची मान्यता आहे। त्यानंतर तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्र, इंडिया तायक्वांदो जी आमची वरिष्ठ तायक्वांदो राष्ट्रीय तायक्वांदो संघटना आहे त्याची मान्यता आहे, आणि त्या इंडिया तायक्वांदोला जागतिक तायक्वांदो महासंघ आहे त्याची मान्यता आहे। त्याच्या अंदर ह्या स्पर्धा होत आहेत। आत्ता ज्या ह्या इंडिया तायक्वांदोच्या अंडर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा मार्ग आहे। दुसऱ्या भारतामध्ये कुठल्याही संघटनेला कुठली मान्यता नसून ज्यांना कोणाला ऑलिम्पिकमध्ये जायचे, भारताचं नेतृत्व करायचे, तर त्यांनी इंडिया तायक्वांदोच्या माध्यमातूनच करावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो। याचबरोबर आज ज्या स्पर्धा होतात किंवा भारतामध्ये आज जे काही आज तायक्वांदोमध्ये प्रगती होती ते आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु, आमचे माननीय नामदेवजी शिरगावकर आहेत, जे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष आहेत। त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जागतिक तायक्वांदोमध्ये भारताच्या मान ताठ झालेली आहे। भारताचे जे संघ जात आहेत इंटरनॅशनल लेवलला खेळायला, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भारताला खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत। ह्याचं केवळ श्रेय आमचे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष माननीय नामदेवजी शिरगावकर आहेत। त्यांचं नेतृत्व, त्यांची दूरदृष्टी आणि खेळाडूंना तो ते जे पाठबळ देतात वेळोवेळी, त्यामुळं भारताचा आज तायक्वांदो जे आहे ते आज खूप सुसाट वेगानं चाललेलं आहे। आता जे पुढचं ऑलिम्पिक आहे त्यामध्ये नक्कीच भारत पहिल्यांदा, आतापर्यंत भारताचा ऑलिम्पिकला टीम क्वालिफाय झालेली नाही आहे, पण नामदेव शिरगावकर सरांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारताची टीम असेल याची आम्हाला खात्री आहे। पुणे जिल्ह्यात निवड कधी ॲक्च्युली पुणे जिल्ह्यातल्या जे स्पर्धा होतात, जिल्हास्तरीय स्पर्धा जी आहे त्यातनं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळाडू जातो। राज्यस्तरीय खेळाडूतनं जी टीम निवडली जाते ते राष्ट्रीय स्तरावर खेळतात। राष्ट्रीय स्तरावरचे जे मेडलिस्ट आहेत त्यांचं सिलेक्शन परत होतं आणि त्यातनं मग भारताची टीम तयार होते। ती जागतिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते। पण हे सगळं होत असताना रँकिंगच्या पण स्पर्धा असतात, तर त्यातनं रँकिंगच्या स्पर्धामधनं त्या ज्या क्वालिफिकेशन होतं, आपण एशियामध्ये पडतो, एशियन क्वालिफिकेशन जे आहे, एशियन क्वालिफिकेशन जो कोणी खेळाडू इंडिया तायक्वांदोने पाठवला असेल त्या खेळाडूचं सिलेक्शन त्यावेळेला होतं। पुणे जिल्ह्याचा एक खेळाडू आहे आनंद धोंडे म्हणून, तो आता पॅराऑलिम्पिकच्या टेस्टला जाईल आता लवकरच। आत्ताच तो एशियन तायक्वांदोसाठी तो निवडला गेला आहे। पुढच्या महिन्यातच पॅरा एशियन चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झाला आहे। तर तो आता पुण्याचं म्हणा किंवा भारताचं नेतृत्व पॅरा एशियन कमिटी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करेल तो। हे 5th पुणे डिस्ट्रिक्ट सब ज्युनियर आणि PVचं चॅम्पियनशिप ठेवलं आहे या वर्षाचं, आणि ते खूप चांगलं आयोजित केलेलं आहे। माझा मुलगा आहे जिनायत दूत, तो 4.5-5 वर्षापासून ज्यूस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतोय एमेनोरामध्ये। त्यांच्या कोचरचं नाव आहे रोहन बांगर, आणि ते खूप चांगलं शिकवतात आणि ते सगळे कोचेस मिळून इकडं हे पूर्ण चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करतात, आणि ते खूप एनकरेज करतात मुलांना की बाई पुढे येऊन भाग घ्यायचं आहे। सेल्फ डिफेन्स पण शिकतात मुलं,
आणि खूप कॉन्फिडन्स पण येतो स्पोर्ट्समध्ये. पुढं जाऊन त्यांना खूप ऑप्शन्स पण आहे स्पोर्ट्समध्ये, काय करायचं आहे, कसं त्यांना खेळायचं आहे, पूर्ण ट्रेनिंग वगैरे सगळं रोहन सर आमच्या मुलांना देतात. माझा मोठा मुलगा पण आहे तनय दूत, तो 11 वर्ष झाले त्याला, तो नॅशनल गोल्ड मेडलिस्ट पण आहे. आणि हे पूर्ण क्रेडिट मी आमचं रोहन सरांना देते, रोहन बांगर सरांना. ॲमेनोरामध्ये ते ट्रेनिंग वगैरे घेतात आणि ते सगळे कोचेस मिळून हे पूर्ण चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करतात. त्यांच्यामध्ये त्यांचे खूप दिवस पण जातात, 2-3 दिवस ते पूर्ण दिन रात्री ते इकडंच राहतात आणि पूर्ण ऑर्गनाईज करतात. तर ते खूप चांगलं आहे मुलांसाठी की काहीतरी स्पोर्ट्समध्ये त्यांना असं ऑप्शन्स भेटतात की बाई पुढं जाऊन ते चांगलं नाव करू शकतात. अकॅडमीचं पण, पॅरेंट्सचा पण, पुणेचा पण आणि हे महाराष्ट्रासाठी नॅशनल वगैरे पण खेळायला जातात. आणि ते खूप चांगलं, पॅरेंट्सला पण प्राऊड वाटतं की बाई आमचं कोच आमच्या मुलांसाठी एवढं एफर्ट्स घेतात. तर आम्हाला हे पूर्ण स्पर्धा जे ऑर्गनाईज केलेली आहे ते खूपच चांगली आहे. आम्ही सगळ्यांना निवेदन करतो की या मुलांना पार्टिसिपेट करा, ट्रेनिंग द्या, त्यामुळे स्पोर्ट्सचं नाव पुढं जातात तायक्वांडोचं. थँक्यू. माझं नाव आनंद मारुती गोंडे. मी 20 वर्ष झालं तायक्वांडो करतो. तायक्वांडोमध्ये पॅरा तायक्वांडो हा इव्हेंट खेळतो. तर मला आता वर्ल्ड चॅम्पियनशिपला सिल्वर मेडल आहे. माझी करंट रँक वर्ल्ड रँक 4 आहे, इंडिया रँक 1. मला तुषार सरांचा खूप मोठा गायडन्स आहे. आत्ता माझं सिलेक्शन झालं आहे एशियन चॅम्पियनशिपला मलेशियाला. अजून किती वर्षापासून? 20 वर्ष झाले मला तायक्वांडोचे. गाव कुठे? मी चिखलगाव, भोर चिखलगाव. पुणे जिल्हा? हो, पुणे जिल्हा. एक फर्स्ट टाईम सिलेक्शन ट्रायल दिलं तर मी टर्कीसाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी. तिकडे पण मी सिलेक्ट झालो. मला 4 वेळेला नॅशनल मेडल आहे, नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे 4 वेळा. अजून एकदा बहरीनमध्ये सिल्वर मेडल आहे. माझी करंट वर्ल्ड रँक 4 आहे, इंडिया रँक 1 आहे. मार्गदर्शक कोण आहे? माझे मार्गदर्शक तुषार सर, प्रवीण संकुल सर, राजेश लामा, तुषार आवटे सर, अजून गफार पठाण सर, नामदेव शिरगावकर सर यांचा खूप मोठा गायडन्स आहे माझ्या पाठीमागे एवढे मोठे अचिव्हमेंट पूर्ण करायला. मला तुला प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे माझ्या स्वतःकडूनच मी प्रेरणा घेतो. मी स्वतःला मोटिवेट करतो की मी काहीतरी करू शकेल, इंडियासाठी मेडल देऊ शकेल. त्यासाठी स्वतःसाठी खेळणं जास्त महत्त्वाचं का देशासाठी खेळणं जास्त महत्त्वाचं? देशासाठी खेळणं महत्त्वाचं. देशाचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही खेळतो. स्वप्न माझं ऑलिम्पिक आहे. ऑलिम्पिकला इंडियाला रिप्रेझेंट करायचं, मेडल द्यायचं. मुलं ते वर्ष झालं प्रयत्न करतात, 2-3 वर्षाला क्लासेस करतात. तर त्या प्रयत्नाला थोडंसं काहीतरी एक्सपिरियन्स त्यांना यावा आणि स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला त्यांना पोचायचं आहे. त्यासाठी मुलं खूप प्रयत्न करत आहेत आणि सर त्यासाठी अकॅडमी ज्या आहे आमची, त्यासाठी पण सर खूप मेहनत घेतात मुलांकडून. आणि मुलांना कुठेतरी जाऊन ऑलिम्पिक लेवलला खेळायचं यासाठी मुलांचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यासाठी मुलं कष्ट घेत असतात. मी कोच आहे फिनिक्स तायक्वांडो अकॅडमीची. तर हा ज्या स्पर्धा होता जिल्हा लेवलला, त्यासाठी एक फर्स्ट एक्सपोजर म्हणतात आपण, ते होणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण जिल्हास्तरीय स्पर्धा ऑर्गनाईज करतो, ज्या की आपल्याला नॅशनल लेवलला आपण पोहोचवतो. आणि नॅशनल लेवलला पोहोचवल्यावरती नॅशनल लेवलला खेळल्यावर जे एक मुलांना एक अनुभव मिळतो. आणि एकदा लहान वयात आपण PVची पण स्पर्धा घेतली आहे, म्हणजे अगदीच कमी वयात मुलाला चांगला अनुभव मिळतो. आणि ह्या स्पर्धा त्यासाठी खूप जास्त मदत करतात नॅशनल लेवलला खेळण्यासाठी. अपना नाम बताइए और आप कौन सा स्पोर्ट्स खेलते हैं? मेरा नाम जिना है, मैं ताइक्वांडो स्पोर्ट खेलता हूँ. आप कितने साल के? मैं 9 साल का हूँ. कितने साल से आप खेल रहे हैं? 4.5. अभी आपका गेम हो गया? हाँ, हो गया. कितने कौन सा प्राइज मिला? गोल्ड मेडल. गोल्ड मेडल मिला? हाँ. थँक यू. पुणे जिल्ह्यातून आता 15 अकॅडमीने सहभाग घेतलेला आहे. विविध गटामध्ये साधारण
12 गट आहेत, मुलींचे 12 आणि मुलांचे 12 असे 15 गट, म्हणजे साधारण 200 ते 250 मुलं पार्टिसिपेट केलेली आहे. ह्याच्यातला गोल्ड मेडलिस्ट जो प्रथम क्रमांक आहे तो येत्या 18 तारखेला नाशिकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा जी होणार आहे त्याचं प्रतिनिधित्व पुणे जिल्ह्याचं करणार आहे महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धेत. आणि महाराष्ट्र राज्यातून जो कोण संघ निवडला तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होईल. तुम्ही या खेळामध्ये किती वर्षापासून काम करता? मी साधारण 20 वर्ष झाले ह्या खेळामध्ये आहे. आणि तुमची अकॅडमी कुठं आहे? माझी अकॅडमी कोथरूड या भागात आहे. श्री तायक्वांदो अकॅडमी हे माझं अकॅडमीचं नाव आहे. त्यातून खेळाडू किती आहेत? मुली किती, मुलं किती वर्षाचे आहेत? 5 वर्षापासून ते साधारण सिनियर म्हणजे 20-22 वर्षापर्यंत माझी मुलं माझ्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षक घेतात. त्याच्यामध्ये माझ्या अकॅडमीचे राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. मुलांनी मेडलिस्ट आहेत सर्व. त्यातून असं नावाजलेले असं खेळाडू कोण आहेत? आत्ता रिसेंटली माझी मुलगी सिनियरला नाशिक येथे नॅशनल स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं, दीपिका खरात म्हणून. आणि त्याच्या आधी तीच मुलगी ज्युनियर स्पर्धेमध्ये राजस्थान इथे नॅशनल स्पर्धा होत्या तिथे ब्रॉन्झ मेडल आहे. धन्यवाद सर.